पेबल्स मराठी. बुलबुल आणि धनेश. कोणे एकेकाळी धनेश पक्षी हा पक्ष्यांचा राजा होता. परंतु छोट्या छोट्या चुकांबद्दल तो लहान पक्ष्यांना मारून टाकत असे. त्यामुळे कंटाळून सगळे पक्षी मिळून आपल्यासाठी नवीन राजा निवडायचा विचार करत होते. त्या सगळ्यांना बुलबुलला राजा बनवायचं होतं. तो राजासारखाच दिसतो. हो, आणि जरी त्याला वाटलं तरी तो आपल्याला काही करू शकत नाही. पण ही गोष्ट धनेशला कोण सांगणार? तो कधीच मान्य करणार नाही. माझ्याकडे एक युक्ती आहे. अरे सुतार पक्षा, जरा माझ्या बरोबर ये. मला तुझी मदत हवी आहे. काही वेळानंतर महाराज, आम्हाला असं वाटतं की आपण एक परीक्षा द्यावी. आपण आपलं श्रेष्ठत्व सिद्ध करावं. एका मोठ्या झाडाच्या फांदीवर केवळ बसून तिला आपण तोडून दाखवा. जर तुम्हाला शक्य झालं नाही तर जो हे करून दाखवेल तोच आमचा राजा बनेल. ठीक आहे, सांगा कोणत्या फांदीवर बसू? त्या फांदीवर. माझ्याशिवाय ती फांदी कोण तोडू शकतो? चला बघूया. धनेशने आपली सर्व शक्ती लावून उड्डाण केलं आणि जोरात त्या फांदीवर बसला. पण ती फांदी तुटलीच नाही. ज्या कुणाला या परीक्षेत सामील व्हायचं असेल त्याला एवढ्याच मोठ्या फांदीवर बसावं लागेल. ठीक आहे, आमच्यातर्फे बुलबुल बसेल. ती फांदी ठीक आहे ना? ती पुरेशी मोठी आहे ना? ती फांदी पहिल्यापेक्षाही जाड आहे. जर बुलबुल ही फांदी तोडण्यात सफल झाला तर तो राजा बनेल. धनेशला हे माहित नव्हतं की ज्या फांदीवर बुलबुल बसणार होता ती फांदी सुतार पक्षाने आधीच कुरतडून ठेवली होती. एक छोटासा धक्का सुद्धा त्या फांदीला तोडू शकला असता. त्यामुळे बुलबुल जेव्हा त्या फांदीवर बसला तेव्हा ती फांदी तुटून पडली. तो ही फांदी कशी काय तोडू शकला? धनेशने आपली हार मान्य केली आणि तो तिथून निघून गेला आणि बुलबुल पक्ष्यांचा नवीन राजा बनला. चतुर बकरा. एक दिवस एक भुकेला लांडगा खाण्याच्या शोधार्थ इकडे तिकडे जंगलात भटकत होता. एका खडकाळ जमिनीजवळ त्याने हिरवागार गवताचा भाग पाहिला. त्या हिरव्या गवताच्या तुकड्यावर एक मोठा जाडजूड बकरा गवत खात होता. हळूच तो बकऱ्याच्या दिशेने पुढे सरकला. बकरा सावध होता. त्याने लांडग्याकडे पाहिलं. अरे, तू तर अगदी अशक्त आणि भुकेला वाटतोस. तू जर मला खाल्लेस तर मला आनंदच होईल. शेवटी एखाद्याला वाचवायला कोणाला तरी आत्मसमर्पण करावेच लागते ना. हे ऐकून लांडग्याला खूपच आश्चर्य वाटलं. अरे, तू तर खूप दयाळू आहेस. पण तू मला खाणार कसं? मी तर खूप मोठा आहे. तू असं कर, तू इथेच आपले तोंड उघडून उभा राहा. मी त्या टेकडीवर चढतो आणि धावत सरळ तुझ्या तोंडात येऊन शिरतो. मग तू मला पूर्णपणे गिळून टाक, चालेल? मूर्ख लांडग्याने बकऱ्याचं म्हणणं मान्य केलं. तो तिथेच तोंड उघडून उभा राहिला. चतुर बकरा टेकडीवर चढला आणि तिथून तो लांडग्याच्या दिशेने जोरात धावू लागला. लांडगा तिथे वाटच पाहत होता. पण बकऱ्याने धावत लांडग्याच्या डोक्यावर जोरदार वार केला. लांडगा तिथेच बेशुद्ध होऊन पडला आणि बकरा, तो तर आपला जीव वाचवण्यासाठी तिथून कधीच पळून गेला होता. कबूतर आणि मुंगी. एकदा एका झाडावर एक मुंगी राहत होती. एक दिवस अन्नाच्या शोधात ती इकडे तिकडे फिरत होती. अचानक मुंगीचा पाय घसरून ती खाली पाण्यात पडली आणि वाहू लागली. वाचवा, वाचवा, अरे मला कुणीतरी वाचवा. एका कबुतराने मुंगीला वाहताना आणि ओरडताना पाहिलं. त्याने मुंगीची मदत करण्याचा निर्णय घेतला. मुंगीची सहाय्यता करण्यासाठी त्याने एक पान तोडून पाण्यात टाकलं. पानावर चढून मुंगी किनाऱ्यावर आली. मुंगीने पाहिलं की कबुतराने तिची मदत केली आहे, म्हणून कबुतराचे आभार मानण्यासाठी ती झाडावर चढली.
झाडावर चढून ती कबुतराजवळ पोचली. धन्यवाद, आज तू माझे प्राण वाचवलेस. असं का म्हणतोस? ते तर माझं कर्तव्य होतं. मी आभारी आहे. तुला कधीही माझी मदत लागली तर जरूर मला हाक मार. नक्कीच हाक मारीन. मी आज देवाचा खूप आभारी आहे. त्यानं मला तुझ्यासारखा मित्र दिला. दोघेही आपापल्या मार्गाने निघून गेले. दोघांचंही आयुष्य मोठ्या सुखात चाललं होतं. एक दिवस मुंगी आपलं जेवण घेऊन घरी जात होती. अचानक तिच्या समोर 2 पाय आले. मुंगीने चटकन वर पाहिलं. तिथे एक शिकारी उभा होता आणि त्याच्या हातात धनुष्यबाण होतं. मुंगीला समजलं की शिकारी कोणावर तरी लक्षपूर्वक नेम साधत आहे. तिने बाणाच्या दिशेने पाहिलं तर तिथे तिचा मित्र कबूतर होता. मुंगीने पटकन विचार केला आणि तिने कबुतराचा जीव वाचवण्याचा निर्णय घेतला. त्या क्षणी तिने शिकारीच्या पायाला कडकडून चावा घेतला. वेदनेने कळवळून शिकारी जोरात ओरडला. ऐक आ आ शिकाऱ्याची एकाग्रता भंग झाली आणि त्याचा बाण भलत्याच दिशेने गेला. त्या आवाजाने सावध होऊन कबूतर तिथून उडून गेलं. काही वेळानंतर कबूतर मुंगीला भेटलं. धन्यवाद मित्रा. अरे त्यात काय, मित्र म्हणून माझं सुद्धा हेच कर्तव्य आहे. मी हा विचार करत होतो की एवढीशी छोटी मुंगी माझी मदत कशी करणार, पण माझा विचार अयोग्य होता. आज तू माझे प्राण वाचवलेस. त्या दिवसापासून ते दोघे खूप घनिष्ठ मित्र बनले आणि अगदी खुशीने राहू लागले. लोभी बगळा. एका घनदाट जंगलात एक तलाव होता. त्याच्या किनाऱ्यावर एक बगळा राहत होता. त्या तलावामध्ये खूप मासे आणि इतर जलचर राहत होते. जेव्हा तो बगळा तरुण होता तेव्हा तो सहज शिकार करून चैनीत राहत होता. पण आता तो वृद्ध झाला होता. पूर्वीप्रमाणे सहजतेने मासे पकडू शकत नव्हता. बऱ्याचदा त्याला उपाशी राहावं लागत असे. एक दिवस तर त्याला एकही मासा मिळाला नाही. संध्याकाळी तलावाच्या किनारी तो भुकेने व्याकुळ होऊन जोरजोरात रडू लागला. तलावातील खेकडा आणि इतर माशांनी त्याला रडण्याचं कारण विचारलं. तेव्हा त्या धूर्त बगळ्याने त्यांना फसवायचं ठरवलं. माझ्या प्रिय मित्रांनो, मी तुम्हा सगळ्यांसाठी रडतोय. एका ज्योतिषानं मला सांगितलंय की हा तलाव लवकरच सुकून जाणार आहे. मग तुमच्या सगळ्यांचं काय बरं होईल? माझा सुद्धा जन्म इथेच झालाय, पण तुमच्या सगळ्यांच्या मरणाच्या कल्पनेनं मला खूप दुःख होत आहे. या चिंतेनं तर मी खाणं सुद्धा सोडून दिलंय. बिचारे भोळे मासे. बगळ्याचं बोलणं ऐकून ते खूपच घाबरून गेले आणि त्यांनी मदतीसाठी बगळ्याची विनवणी केली. ओ बगळे भाऊ, तुम्ही आमच्यापेक्षा खूप मोठे आहात, अनुभवी आहात. आम्हाला संकटातून वाचवा. धूर्त बगळा याच संधीची वाट बघत होता. तो मदत करायला लगेच तयार झाला. इथून दूर एक मोठा तलाव आहे. मी तुम्हा सगळ्यांना एक एक करून तिकडे पोचवीन. तुम्ही तिकडे सुरक्षित राहाल. त्याचं बोलणं ऐकून मासे आणि अन्य जलचर खूप खुश झाले आणि बगळ्याला धन्यवाद द्यायला लागले. बगळ्याचे आभार मानायला लागले. वृद्ध बगळ्याची आता जेवणाची चिंताच मिटली होती. मदत करायच्या उद्देशाने बगळा रोज माशांना घेऊन जाऊ लागला. पण मदत करायला तो काही मोठा साधू संत नव्हता. मदत करायचं फक्त नाटक होतं. तो बगळा माशांना घनदाट जंगलामध्ये एका मोठ्या खडकावर घेऊन जायचा आणि सहज त्यांना मारून गट्ट करायचा. असेच दिवस जाऊ लागले. जागा बदलण्याच्या उद्देशाने सगळे प्राणी त्याला आपल्याला लवकर घेऊन जायची विनंती करू लागले. बगळ्याला आता भरपेट भोजन मिळू लागलं. बगळा मोठा खुश होता. एक दिवस त्या तलावात राहणारा एक खेकडा बगळ्याजवळ आला. मी किती दिवस तुम्हाला मला घेऊन जायची विनंती करतो आहे, पण तुम्ही तर फक्त माशांनाच घेऊन जाता. हां, पण आज मात्र माझी पाळी आहे. हां, कृपया मला तुमच्या पाठीवर बसवून त्या तलावात घेऊन जा ना. खेकड्याला आपल्या पाठीवर घेऊन बगळा उडू लागला.
चला आज जरा चव बदलून बघूया. किती दिवस तेच तेच मासे खातोय मी. खेकड्याने विचारलं. मित्रा, सगळे मासे नवीन जागेत ठीक आहेत ना? बगळा विचार करत होता. आता माझ्या पाठीवरून हा खेकडा कुठे पळणार? आणि तलावापासून सुद्धा मी खूप दूर आलोय. चला याला सगळं सांगूनच टाकू. बगळा हसून त्याला म्हणाला. कसला तलाव बेटा? इकडं काही तलाव बिलाव नाहीये. तू अजिबात चिंता करू नकोस. सगळे मासे माझ्या पोटात सुरक्षित आहेत आणि तू सुद्धा आता माझं भक्ष्य बनायला तयार राहा. बगळ्याचा नीचपणा खेकड्याच्या लक्षात आला. त्याने बगळ्याची लांब मान आपल्या नांग्यांमध्ये धरून मोडून टाकली. तो धूर्त बगळा मरून पडला. खेकडा आता आपल्या तलावावर परत आला आणि बगळ्याची नीचता त्याने सगळ्यांना सांगितली. सगळ्यांनी खेकड्याची खूप प्रशंसा केली, त्याला धन्यवाद दिले. शत्रूच्या बोलण्यावर कधीही विश्वास ठेवू नये. आळशी पोपट. एका घनदाट जंगलात एका पिंपळाच्या झाडावर पोपटांचा थवा राहत होता. शिकारी कधी पोपट पकडायचा तर कधी त्यांची पिल्लं घेऊन जायचा. त्यामुळे एक दिवस त्या सर्वांनी दुसऱ्या जागी जाण्याचा निर्णय घेतला. खूप दूरवर त्यांनी एक ताडाचं झाड शोधून काढलं. ते झाड खूप उंच होतं, त्यामुळे शिकाऱ्याला चढणं खूप कठीण होतं. थव्याच्या नेत्याने सगळ्या पोपटांना घरटी बनवण्यास सांगितलं. सगळे पोपट नवीन जागा बघून खूप खुश होते आणि मोठ्या खुशीने गाणी गात होते. पण त्यांचा नेता मात्र सावध होता. तो अजूनही नवीन जागेची तपासणी करीत होता. अचानक त्याने त्या झाडाजवळ एक लहान वेल पाहिली. त्याने सगळ्या पोपटांना खाली बोलावलं. लवकर खाली या. या झाडाजवळची ही छोटी वेल आत्ताच्या आत्ता काढावी लागेल. सगळे पोपट आपापल्या घरट्यांमध्ये आराम करत होते. त्यांनी आपल्या घरट्यांमधूनच खाली उगवलेल्या वेलीकडे पाहिलं आणि ते नेत्याला बोलू लागले. सरदार, तुम्ही व्यर्थ चिंता करीत आहात. ही छोटीशी वेल आपला काय बिघडवणार? नेता ती वेल काढून टाकण्याची आवश्यकता सगळ्यांना समजावायला लागला. आज ही वेल नाजूक आहे. हिला काढून टाकणे सोपे आहे, पण नेहमीच ती एवढी छोटीशी राहणार नाही. थोड्याच दिवसानंतर ती वाढून जाडी आणि मजबूत दोरीसारखी बनेल. ती वेल वाढून पुढे शिकाऱ्यांचे झाडावर चढण्याचे साधन बनेल. मग ते सहज आपल्या घरट्यांपर्यंत पोहोचतील आणि मग अनर्थ होईल. म्हणून तिला आत्ताच काढून टाकायला हवे. सगळे पोपट आरामात आपापल्या घरट्यांमध्ये बसून राहिले. आपल्या करमणुकीमध्ये त्यांना कोणत्याच गोष्टीचा अडथळा नको होता. आपल्या नेत्याचं बोलणं ते रोज दुसऱ्या दिवसावर टाळत राहिले. टाळता टाळता पोपटांनी त्या वेलीला वाढू दिलं. काही दिवसांनंतर ती वेल वाढून मजबूत बनली. आता पोपटांनी त्या वेलीला काढण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु त्यांना यश आलं नाही. आणि एक दिवस जसं त्यांच्या नेत्याने सांगितलं होतं तसंच झालं. एकदा एक शिकारी तिकडे आला. त्याने ती मजबूत वेल बघितली आणि त्या वेलीच्या सहाय्याने तो सहज झाडावर चढला. सगळ्या पोपटांच्या डोळ्यासमोर त्याने घरट्यांमधून त्यांची पिल्लं काढली आणि घेऊन गेला. सगळे पोपट फक्त बघत राहण्याशिवाय काहीही करू शकले नाही. या घटनेनंतर सगळे पोपट ते झाड सोडून निघून गेले. आपल्या नेत्याचे समजावणे न मानल्याबद्दल त्यांना खूप पश्चाताप झाला. पण आता खूप उशीर झाला होता. लहान लहान गोष्टीवर लक्ष देणं आवश्यक असतं. ससा आणि साळू. नर्मदा नदीच्या किनारी एक घनदाट जंगल होतं, पण त्यात राहणारे प्राणी नेहमी आपापसात भांडत असत. आपण सतत भांडत असतो. आपल्याला कोणी राजाच नाही जो आपला न्याय करू शकेल. आपल्याला एक राजा हवा. पण राजा बनणार कोण? पुन्हा त्यांच्यात भांडण सुरू झालं. राजा तर मीच बनणार. नाही नाही, मीच राजा बनणार. राजा मीच होणार. एक वृद्ध कोल्हा काही दिवसांपूर्वी त्या जंगलात येऊन राहिला होता. आपल्या गुहेतून तो जोरात ओरडत बाहेर आला. कसला आवाज आहे हा? चला जरा जाऊन तरी बघतो काय चाललंय रे. प्राण्यांनी पाहिलं की तो कोल्हा त्यांच्याच दिशेने येत होता. या कोल्ह्यालाच आपण राजा बनवूया का? हे ठीक आहे. जेव्हा तो वृद्ध कोल्हा त्यांच्या जवळ आला. आम्हाला एक राजा हवाय. तुम्हाला आमचा राजा बनणं आवडेल का?
वा, काय नशीब आहे माझं. माझा तर विश्वासच बसत नाहीये. असं वाटतंय की भुकेचे दिवस संपले आता. माझी काही हरकत नाहीये, पण हे बघा, मला हिंसा अजिबात आवडत नाही. कोणताही प्रकार संपूर्ण जाणून घेतल्यानंतरच जर मला वाटलं तरच मी अपराध्याला मृत्यूदंड देईन. सगळ्या प्राण्यांना खूप आनंद झाला. महाराज, हिंसेच्या विरोधात आम्हीही आहोत, परंतु एक न्यायप्रिय राजा अपराधाला मारू शकतो. ठीक आहे, ठरलं तर. दुसऱ्याच दिवशी ससा आणि साळूमध्ये पुन्हा एकदा भांडण झालं. हे बघ, हे बिळ माझं आहे. नाही नाही, हे माझं आहे. मी आधी पाहिलं. तू आधी बघितलं असशील, पण माझ्याच बाबांनी ते आधी बनवलंय. तुझ्या बाबांनी बनवलं म्हणून काय झालं? ते तर कधीच चढून गेले. अच्छा, असं आहे तर चल आपण राजाकडे जाऊ. चल चल. न्याय मागण्यासाठी ते दोघेही जण वृद्ध कोल्ह्याजवळ गेले. ओ महाराज, आम्हाला न्याय हवाय, न्याय. काय झालं आता? दोघेही एकाच वेळी आपापली बाजू कोल्ह्याजवळ मांडू लागले. थांबा थांबा, मी वृद्ध झालो आहे आणि मला नीट ऐकूही येत नाही. जरा जवळ येऊन सांगा बघू. न घाबरता दोघेही कोल्ह्याच्या जवळ गेले आणि दुसऱ्या क्षणी कोल्ह्याने त्यांच्यावर झेप घेतली. त्यांना मारून त्याने छानपैकी भोजन केलं. सगळ्या प्राण्यांना आता चांगलाच धडा मिळाला. मित्रांनो, आपल्याला आपला न्याय स्वतःच करायला पाहिजे. अनोळखी प्राण्यांवर विश्वास ठेवून तर आपणच फसलो. अनोळखी व्यक्तींवर कधीही लगेच विश्वास ठेवू नये. वाघ आणि सुतार. एक दिवस शिकार खात असताना एका वाघाच्या जबड्यात एक हाडाचा तुकडा अडकला. त्याने तो तुकडा काढण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु त्याला तो काढताच आला नाही. हा हाडाचा तुकडा निघेपर्यंत मला काही खाता सुद्धा येणार नाही. दिवस जात होते आणि तो वाघ अशक्त आणि हैराण होत होता. एक सुतार पक्षी त्याच झाडावर एका फांदीवर बसून हे सर्व काही पाहत होता. एक दिवस तो वाघाला म्हणाला, अरे काय झालं तुझ्या तोंडाला? तू उघडू का नाही शकत तोंड? अरे जरा जवळ येऊन बघ, इथे एक हाडाचा तुकडा अडकला आहे. अरे हा, तुकडा तर एकदम घट्ट अडकला आहे. मी हा तुकडा काढू शकतो, पण त्या बदल्यात तुला नेहमी मला तुझ्या शिकारीतला हिस्सा द्यावा लागेल. वाघाने सहमती दाखवण्यासाठी आपली मान हलवली. सुताराने वाघाच्या तोंडातील हाडाचा तुकडा काढला आणि तो झाडावर जाऊन बसला. काही वेळानंतर वाघाने एका जनावराची शिकार केली. अरे अरे थांब जरा मित्रा, मला दिलेलं वचन विसरलास की काय? मला माझा हिस्सा दे बघू. सुताराकडे बघून वाघाने त्याला फसवण्याचं ठरवलं. ए, कोण आहेस तू आणि तुला मी शिकारीतला हिस्सा का देऊ? सुतार पक्षी आश्चर्यचकित झाला. काय? अरे कृतज्ञ प्राण्या, विसरलास? मी तुझ्या तोंडातून हाडाचा तुकडा काढला होता. एवढ्या लवकर विसरलास? वाघ जोर जोरात हसायला लागला. हिंस्त्र जंगली प्राण्यावर विश्वास? अरे मी ठरवलं असतं तर तुला अगदी सहज मारू शकलो असतो. नशीब समज की हाडाचा तुकडा काढताना मी तुला ठार नाही मारलं. अच्छा, म्हणजे तू मला दगा दिलास, पण तू मला इतका दुबळा समजू नकोस. वाघाने सुताराला बघून न बघितल्यासारखं केलं आणि त्याला काहीही दिलं नाही. माझा हिस्सा खाऊन आरामात झोपतोस? थांब, तुला धडा शिकवतो. सुतार पक्षाने वेगाने खाली उतरून वाघाचा एक डोळा आपल्या तीक्ष्ण चोचीने फोडून टाकला. वाघाच्या डोळ्यातून रक्त वाहू लागलं. वेदनेने तो जोरात किंचाळू लागला. अरे निर्दयी, तू तर माझा डोळाच फोडून टाकलास. अरे तुझं नशीब समज. मनात आणलं असतं तर मी तुझे दोन्ही डोळे फोडून टाकले असते. माझे उपकार मान की मी असं केलं नाही. जा, चालायला लाग, निघ इथून. कोणाच्याही दुर्बलतेचा फायदा उठवणं चुकीची गोष्ट आहे. पेबल्स मराठी.